साइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 14 आपल्यासाठी आहे. इफ मॉड ऑफ ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अँड ए बार डॉट बी बार इज लेस दॅन 0 देन फाइंड द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बार मधला अँगल फाइंड आउट करायला सांगितलं. दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार आपण यातला अँगल फाइंड आउट करूया. क्वेश्चन नंबर 14ला सॉल्व करूया. तर आपल्याला गिवन दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती गिवन लिहून घ्यायची. गिवनमध्ये सांगितले आहे मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे आणि मॉड ऑफ ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू जी आहे ते लेस दॅन 0 राहणार आहेत. तर आता इफ थिटा इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार देन आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार डॉट बी बार. आता ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे. हे दोन्ही सेम आहे. हे सेम असल्यामुळे मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार आपण घेऊ शकतो आणि ही व्हॅल्यू मायनस येईल साइन थिटा. थिटा येईल साइन इन्व्हर्स ऑफ -1. थिटा इज इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ -1 व्हॅल्यू आहे साईनच्या अँगल 3π/2. साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा असतो थिटा तो येईल 3π/2. अशा प्रकारे त्यामधला अँगल येईल 3π/2. अँगल बिटवीन ए बार आणि बी बार येईल 3π/2. एक्झरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 15 आपण सॉल्व करत आहोत ज्यामध्ये प्रूव्ह दॅट बाय वेक्टर मेथड साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा इंटू कॉस बीटा प्लस कॉस अल्फा इंटू साइन बीटा हे प्रूव्ह करायचं आहे. तर हे प्रूव्ह करण्यासाठी याच्या सोल्युशनमध्ये याच्या ॲन्सरमध्ये आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस डिनोट करणार आहोत. ज्या ॲक्सिसवर आपण हे कोऑर्डिनेट आपले दाखवणार आहोत. समजा हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस यांचा ओरिजिन ओ जर घेतला तर एक ओ क्यू काढणार आहोत आपण. एक वेक्टर ओ ए काढणार आहोत. एक ओ बी एक ओ क्यू. हा बी आणि हा ए हे दोन वेक्टर आणि पी आणि क्यू हे त्यांचे टर्मिनल पॉईंटसुद्धा आपण घेऊ शकतो. हे काढल्यानंतर यात इथला जो पॉईंट आहे हा घेऊया बीटा. हा अँगल बीटा कन्सिडर करू आणि हा मायनस अल्फा कन्सिडर करूया. आता दिलेली इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये लिहून घ्यायची. लेट अँगल एक्स ओ पी जो अँगल एक्स ओ पी अँड एक्स ओ क्यू जे दिलेलं आहे हे आकृतीमध्ये जे दिसत आहे कोणते एक्स ओ पी आणि एक्स ओ क्यू हे दोन अँगल जे आहेत बी इन स्टँडर्ड पोझिशन. हे स्टँडर्ड पोझिशनमधले कन्सिडर करू. देअरफॉर त्यांचं मेजर जे आहे मेजर ऑफ अँगल एक्स ओ पी मायनस अल्फा आणि मेजर ऑफ अँगल एक्स ओ क्यू हा बीटा आहे. आता पॉईंट ए आपण घेतलेला आहे ओ पीवर आणि पॉईंट बी घेतला ओ क्यूवर आणि ते दोन्हीही ओ ए आणि ओ बीच्या व्हॅल्यू काय आहे 1 युनिट आहे. ते पॉईंट जे घेतले आपण ओ ए आणि ओ बीची व्हॅल्यू किती राहणार आहे 1 युनिट राहणार आहे. आता सिन्स कॉस मायनस अल्फा इज इक्वल्स टू कॉस अल्फा ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलेनुसार साइन मायनस अल्फा इज इक्वल्स टू मायनस साइन अल्फा ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युलेनुसार. आता हे जे झाले हे एचे कॉर्डिनेट झाले. ए इज द कॉर्डिनेट कॉस मायनस अल्फा अँड साइन मायनस अल्फा. देअरफॉर दॅट इज याचे जे कॉर्डिनेट झाले कॉस अल्फा मायनस साइन अल्फा हे कॉर्डिनेट आले कॉससाठीचे. बीसाठीचे बी इज कॉस बीटा आणि साइन बीटा. कॉससाठीचे काय येईल म्हणजे बी पॉईंटसाठी काय येईल बी पॉईंटसाठी आपण घेणार आहोत कॉस बीटा आणि साइन बीटा. आता जर ओ ए बार वेक्टर काढायला सांगितलं ओ ए बार म्हणजे कॉस अल्फा आय बार मायनस साइन अल्फा जे बार प्लस 0 के बार. हे टोपी वेक्टर्स आहेत यांना टोपीसुद्धा देऊ शकतो. सिमिलरली ओ बी बारसुद्धा काढू शकतो आपण. ओ बी बार काढण्यासाठी कॉस बीटा आय बार प्लस साइन बीटा जे बार प्लस 0 के बार. तीनही वेक्टर काढले तर आपण आता काढल्यानंतर यांचं जर क्रॉस प्रोडक्ट घेतो म्हटलं आपण तर क्रॉस प्रोडक्ट आपल्याला माहीत आहे कसं घ्यायचा. क्रॉस प्रोडक्ट घेण्यासाठी त्यांचं डिटर्मिनंटमध्ये व्हॅल्यू घ्यायच्या असतात तर त्या व्हॅल्यू घेऊया आपण आय जे आणि के. इथं आहे कॉस अल्फा इथं आहे मायनस साइन अल्फा आणि इथं आहे 0. इथं आहे कॉस बीटा इथं आहे साइन बीटा आणि इथं आहे
0 हे तुम्ही मोकळे मोकळे लिहू शकता. आता याला जर सॉल्व केलं तर तसं पाहिलं तर सगळ्यांच्या व्हॅल्यू 0च येईल. आय बारसाठी पण 0 × 0 0च होऊन जाईल. जे बारसाठी पण 0च होऊन जाईल. फक्त के बारसाठीच्या व्हॅल्यू येईल त्या म्हणजे कॉस अल्फा साइन बीटा प्लस साइन अल्फा कॉस बीटा. हा झाला इक्वेशन नंबर 1. के बार सोबत आपण त्याला कन्सिडर करू शकतो. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 झाल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट त्याला सॉल्व करायचं आहे. अँगल जो दिलेला आहे अल्फा जो द अँगल बिटवीन ओ ए बार अँड ओ बी बार कन्सिडर करू आपण इज अल्फा प्लस बीटा. हा त्याच्यामधला अँगल कन्सिडर केल्यानंतर तो XY प्लेनवर लाय करत आहे. XY प्लेनवर लाय करत असून त्यांचा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर राहणार आहे ओ ए बार आणि ओ बी बारला. तो आपण के कन्सिडर करणार आहोत. आणि त्याचमुळे काय होईल म्हणजे कन्सिडरेशनमध्ये जर गेलं तर युनिट वेक्टर कोणता युनिट वेक्टर ओ ए बार परपेंडिक्युलर टू ओ ए बार अँड ओ बी बार इज के. के हा परपेंडिक्युलर राहणार आहे आणि परपेंडिक्युलर असल्यामुळे काय होईल तर ओ ए बार क्रॉस ओ बी बार ओ ए बार आणि ओ बी बारची जी व्हॅल्यू येईल युनिट वेक्टरनुसार तर ते येईल ओ ए बार डॉट ओ बी बार इंटू साइन अल्फा प्लस बीटा इंटू के. के वेक्टर जो दिलेला आहे तो. तर यानुसार जर पाहिलं तर साइन अल्फा प्लस बीटा हीच व्हॅल्यू येईल इंटू के बार. आता याला इक्वेशन नंबर 2 देऊ शकतो फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण काय म्हणू शकतो की साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता किंवा माझ्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर सांगू शकता की हा कशाचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 15 आपण सॉल्व करू शकतो एकदम इझियर वेनी. एक्सरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 16 सॉल्व करायचा आहे. त्यामध्ये फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ अ वेक्टर विच इज परपेंडिक्युलर to the two lines whose direction ratios are. डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्शन रेशोज दिलेले आहे. 2 क्वेश्चन आहे त्यातलं एक करणार दुसरं तुम्हाला करायचं आहे. पहिल्यामध्ये दिलेले आहेत -2 1 -1 अँड -3 4 आणि 1 आणि दुसरा तुम्हाला सॉल्व करायचा आहे तो आहे 1 3 2 अँड -1 1 आणि 2. तर पहिला सॉल्व करूया ज्यामध्ये आपल्याला डायरेक्शन कोसाइन दिलेले आहे आणि डायरेक्शन रेशो फाइंड आउट करायचे आहे. तर कसं करायचं क्वेश्चन नंबर 16 एक्सरसाइज 5.4 मधला. तर सगळ्यात पहिले जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे गिवन ते गिवन लिहून घ्यायची आहे. ते गिवनमध्ये दिलेलं आहे -2 1 आणि -1 आणि -3 4 आणि 1 हे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत लाईन यलचे. तर लाईन यल आणि L1 आणि L2 आपण कन्सिडर करणार आहोत जे आपल्याला दिलेली आहे परपेंडिक्युलर आहे म्हणून. आता LMN बी द डायरेक्शन कोसाइन ऑफ लाईन यल ॲज लाईन यल इज परपेंडिक्युलर टू द लाईन L1 अँड L2. यलचे डायरेक्शन रेशो आपण डायरेक्शन कोसाइन आपण कन्सिडर केले स्मॉल यल स्मॉल एम आणि स्मॉल एन. L1 आणि L2 या 2 लाईन्स आहेत ज्या काय दिलेल्या आहे आपल्याला परपेंडिक्युलर दिलेल्या आहेत. त्यावरून इक्वेशन बनवले आपण ट्वाइस LM -2 ट्वाइस L प्लस M मायनस N इज इक्वल्स टू 0 कारण की हे कोऑर्डिनेट इथे LMNच्या ऐवजी पुट केले आणि हे -3L प्लस 4M प्लस N इज इक्वल्स टू 0. इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 वरून यांची व्हॅल्यू काय येते ह्या N इकडे पाठवला पॉझिटिव्ह झाला म्हणजे -2L प्लस M ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये जर पुट केली इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर आपल्याला जिथं जिथं काय आहे N आहे तिथं -2L प्लस M केला तर -3L आणि -2L ची व्हॅल्यू काय झाली -5L आणि 4M प्लस M झाला 5M. 5 कॉन्स्टंट बाहेर काढला म्हणजे -L प्लस M इज इक्वल्स टू 0 झाला. हा 5 डिवाइड झाला तर 0 -L इज इक्वल्स टू -L प्लस M इज इक्वल्स टू 0. तर -M तिकडे प्लस M तिकडे जाऊन मायनस झाला. L इज इक्वल्स टू M दोघांचा 1:1 रेशो आला. L त्याचा इक्वेशन नंबर रोमनमधला 1 याचा यूज आहे समोर. आता ही व्हॅल्यू काय करायची इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. पुटिंग इन इक्वेशन 1 यांची व्हॅल्यू पुट केली तर यांची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे -1. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून L/1 M/1 आणि N/-1 तर हे निघाले डायरेक्शन कोसाइन ऑफ लाईन L R 1 1 अँड -1. अशा प्रकारे हा
क्वेश्चन होतो सॉल्व. सिमिलरली जो दुसरा क्वेश्चन आहे यातला तो तुम्हाला होमवर्क आहे, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. एकदम इझी आहे, सिम्पल वेनं सॉल्व होतो. एक्सरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 16.